पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामधील एक म्हणजे पावसाळी पर्यटन. पावसाळा चालू झाला की पुण्या मुंबईच्या पर्यटकांना वेध लागतात ते म्हणजे मावळ तालुक्याचे. मावळमध्ये अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. लोणावळा, खंडाळा, भाजे, लोहगड, विसापूर, पवना डॅम, राजमाची, कार्ले बौद्ध लेणी, एकविरा देवी, कातळी इत्यादी. आपण लोणावळ्यापासून साधारण 10 किलोमीटर असणाऱ्या भाजे या गावी निघालो आहोत. इथे भाताची लावणी चालू आहे. या भागामध्ये भरपूर पाऊस पडतो. आपण पुणे लोणावळा या लोकलने निघालेलो आहोत. हे बाहेरचं दृश्य आपल्याला अगदी निसर्गरम्य असं दिसत आहे. बाजूने एक्सप्रेस हायवे पुणे मुंबई हा जाताना आपल्याला दिसत आहे. गाड्या चाललेल्या आहेत तिकडून आणि अगदी छान असं हे डोंगरातून धबधबे वाहत आहेत. बाजूला एक मोठा इन्शुरन्सचा बोर्ड दिसत आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही, पण प्रत्येकाकडे एक हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स असलाच हवा. आणि आपण जर बाहेर लॉंग रूटसाठी जर प्रवास करत असो तर ट्रॅव्हल इन्शुरन्स ही घ्यायला नक्की हवं. डोंगराने धुक्याचा पांढरा शुभ्र असा मुकुट घातलेला आहे. धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहे. पावसाळा चालू झाला की हा परिसर डोंगर गडकिल्ले हिरवाईचे शाल पांघरतात आणि धबधबे ओसंडून वाहू लागतात. लोणावळा परिसरामध्ये अनेक धबधबे आहेत. बुशी डॅम हे सर्वांनाच परिचयाचे असणारे एक पर्यटन ठिकाण आहे आणि त्याचबरोबर ही नेहमी गर्दीने ओसंडून वाहणारे आहे. त्यालाच पर्याय म्हणून आपण भाजे या धबधब्याला भेट देणार आहोत. हे अर्धा किंवा 1 दिवसाचं आपण पाहून होऊ शकतं एवढं पर्यटन ठिकाण आहे. त्याला मिनी बुशी डॅम असंही म्हटलं जातं. पुणे भाजे ते पुणे हे फक्त 100 रुपयामध्ये पर्यटन होऊ शकतं. या ठिकाणी सोलो ट्रिप बरेच जण ग्रुपने येतात तर काही फॅमिलीसोबत येतात. आपण मळवली या रेल्वे स्टेशनला उतरणार आहोत. तिथून पुढे चालत जाणार आहे. आता आपण मळवली रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत. इथून उजवीकडे जायचं आहे आपल्याला. हे स्टेशन समुद्र सपाटीपासून 672 मीटर उंचीवर हा पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा पूल आहे. तो ओलांडून पुढे जायचं आहे आपल्याला. आपण पुण्याकडून जर रेल्वेने आलो तर पुणे लोणावळा या लोकलने आपल्याला मळवली रेल्वे स्टेशनला उतरायचे. जर आपण मुंबईकडून आलो तर लोणावळ्याला उतरून पुण्याला जाणारे लोकल पकडायची आणि मळवली या रेल्वे स्टेशनला उतरायचे. जर आपण बाय रोड आलो पुण्याकडून आलो जुना मुंबई पुणे हायवेने आपल्याला कार्ले फाटा इथपर्यंत यायचं आहे. तिथून डावीकडे सेम मुंबईकडून जर आलो आपण तरीही कार्ले फाटा इथे उतरायचं आहे. मुंबईपासून हे ठिकाण साधारण 110 किलोमीटर तर पुण्यापासून 60 किलोमीटर आहे. आपण पिंपरी ते लोणावळा या लोकलने आलो होतो. तिकीट काढलं तर 15 रुपये एवढे तिकीट घेतलं. 30 किलोमीटर आहे. त्यासाठी 1 तास लागला आपल्याला. पण मळवली रेल्वे स्टेशनला उतरलो. मळवली ते भाजे साधारण 2.5 किलोमीटर आहे. आपण चालत जाणार आहोत. 30 मिनिट लागतात साधारण चालत. नमस्ते, मी चंद्रकांत. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी भाजे या गावाच्या थोडंसं बाहेर आहे आणि गावामध्ये पोचण्याच्या अगोदरच या धबधब्याने आपलं स्वागत केलेलं आहे. छान असा डोंगर आहे आणि फेसाळत वाहणारा हा धबधबा खूप सुंदर आहे. यावर्षी जून महिन्यामध्ये खूप कमी पाऊस झाला. म्हणावं तसा पाऊस झाला नव्हता. जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून चांगला पाऊस झाला. धबधबे ओसंडून वाहू लागले. जंगलं चांगली हिरवीगार झाली आणि धबधबे प्रवाहित झाले. तर आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी. पर्यटन खूप वाढलेले आहे. धबधबा चांगला वाहत आहे. आता जो आपण भाजेचा मुख्य धबधबा आहे तिथपर्यंत आलो आहोत आणि फायनली आपल्या नजरेसमोर आहे
ते म्हणजे मिनी बोशी डॅम अर्थात भाजे धबधबा. पर्यटक अगदी आनंदाने तिथे नाहत आहेत, भिजत आहेत धबधब्यामध्ये. इकडे पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे, म्हणूनच आपण याला मिनी बोशी डॅम सुद्धा म्हणतो. या बाजूला फोटो सेशन चालू आहे. इथे यायला रिक्षा पण येतात मळवली रेल्वे स्टेशनपासून, पण ते साधारण 200 रुपये एवढे घेतात. तर मी तर रेकमेंड करेन की तुम्ही चालत या. चालत आल्यावर आपल्याला रस्त्यामध्ये छोटे छोटे धबधबे दिसतात, हिरवीगार अशी भाताची शेतं दिसतात, तर आपण आनंद घेऊ शकतो. पाऊस येतोय जातोय, सोबत रेनकोट असावा. छत्री मी पण आणली होती, पण वारा एवढा होता ती छत्री तुटून गेली. धबधब्यामध्ये आपण तिकडे जाणार आहोत. पहिला आपण लेणी पाहणार आहोत आणि येताना इकडे भाजी लेणी आहे. भाजी लेणी पाहून झाल्यानंतर मग धबधब्यामध्ये मस्त एन्जॉय करणार आहे. छान असं भाताचं हिरवंगार शेत आहे, भात जोमात आलेला आहे. आणि या बाजूला आहे ते छोटंसं निसर्गाच्या कुशीत वसलेलं भाजे हे गाव. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे आणि बाजूलाच आहे ते धबधबा. इथं काही दुकानं पण आहेत. दुकानांमध्ये चहा, नाश्ता, भाजलेली मक्याची कणसं मिळतात. इथूनच पुढे विसापूर आणि लोहगड किल्ला आहे. 2 आणि 5 किलोमीटर अंतरावरती, साधारण 1 तास चालत जायला. या बाजूला भाजी लेणी आहे. पायऱ्या चढून वर जावं लागतं, साधारण अर्धा किलोमीटर वरती असतील. 25 रुपये तिकीट आहे. हम लोग अहमदाबाद से आए हैं, हमारे पूरा ग्रुप है और हम लोग लोनावाला की ये जो खूबसूरत जगह है उसको हम यहाँ का नज़ारा हम लोग देखना है। बहुत ही सुंदर जगह है। अभी हम लोग दर्शन करेंगे कि हदिया वाटरफॉल्स के आगे जो भी एक ये अपने आप में बहुत एक नंबर 2 पे है। नंबर 1 तो नहीं बोल सकते, बाकी नंबर 2 पे ज़रूर है। और अब मैं तो सभी को बोलता हूँ आप भी यहाँ पर आइए और यहाँ का नज़ारे का आनंद लीजिए। बहुत ही खूबसूरत जगह है। आप काश्मीर जाते हैं, सब जगह जा रहे हैं, बराबर है, बट ये लोनावाला भी एक इंडिया के अंदर बहुत खूबसूरत जगह है। मैं बोलता हूँ इस चीज़ को कभी आप मिस मत करिएगा। और मैं बोलता हूँ हमको तो बहुत मजा क्या भाई। लेणी पाहून परत धबधब्यापाशी आलेलो आहे. आता वरती जाऊन भिजणार आहे. आपण आनंद घेत असताना दुसऱ्याला कोणताही त्रास झाला ना पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी किंवा स्थानिक पातळीवरच्या शासकीय व्यवस्थेने काही नोटीस बोर्ड लावलेले असतात, त्याचंही आपण पालन केलं पाहिजे. जसं की धबधब्याच्या वरती नाही गेलं पाहिजे, कारण हा परिसर घसरडा झालेला असतो आणि काही अपघात होतो. तर स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, त्याचबरोबर दुसऱ्यांची. बाकी सगळे पर्यटक वरती धबधब्याचा आनंद घेत आहेत. चला तर मग आपण पण वरती जाऊया आणि थोडासा आनंद घेऊ. काही फॅमिली आलेल्या असतात, त्यांच्यासोबत लहान मुले असतात, तर या पायऱ्यांवरती बसून ते आनंद घेतात, कारण वरती थोडं रिस्की राहतं. आलो 2 मिनिट. इकडे पण एक ग्रुप आलेला आहे, स्वतःची काळजी घेऊन ते आनंद घेत आहे. आपण एक अहमदाबादचा पर्यटनाचा ग्रुप आला होता, त्यांचाही आपण अनुभव पाहिला आहे. चला तर मग तुम्ही पण या लवकर धबधब्यामध्ये विजायला, छान असं पर्यटन पाहायला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.